नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण GMC छत्रपती संभाजीनगर पदभरतीची जी भरती झालेली होती त्याचा निकाल कधी लागेल याची वाट बघत होतो आणि फायनली निकाल लागलेला आहे. सर्व माहिती डिटेल्स मध्ये सांगणार आहे. सर्व पदांची PDF कोठे भेटेल हे देखील सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता 2026 हे वर्ष चालू झालेले आहे आणि अजून वेगळ्या वेगळ्या या ठिकाणी 10-12 GMCच्या जाहिराती येणार आहे. त्याच्यासाठी सर्वात बेस्ट स्टडी मटेरियल नोट्स बद्दल माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकत आहात आपल्या नोट्समध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञानमध्ये 3500 पेक्षा जास्त वन लाइनर प्रश्न भेटतील. चालू घडामोडी प्रत्येक महिन्याच्या भेटतील. गणित बुद्धिमत्ता IBPS TCS पॅटर्न नुसार भेटतील आणि सर्वात बेस्ट नोट्स आपल्या असणार आहे. या प्रश्नांमधून तुम्ही 200 पैकी 175 की 160 याच्यापैकी स्कोर नक्की करू शकता. 160 ते 175 या दरम्यान सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये असणार आहे आणि ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. या नोट्सची किंमत आपण नेहमी 449 ठेवत होतो, परंतु आपण ऑफरमध्ये नेहमी देत असतो. ज्या विद्यार्थ्यांना नोट्स घ्यायचे आहे त्यांनी खालील जो नंबर दिसत आहे या नंबरवरती 149चं पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि GMC पदभरतीच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करा. सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होतील. आता या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगतो. आता GMC छत्रपती संभाजीनगरचा जो निकाल लागलेला आहे तो या ठिकाणी फायनल निकाल नाही. तुम्ही या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं होतं, त्याच्यानंतर डायरेक्टली तुमचं हे मार्क्स यादी आहे, गुण यादी आहे. तुम्हाला तुमचं या ठिकाणी नाव सिलेक्शन लिस्टमध्ये येईल की नाही याच्यावरून समजून जाईल. ते कशा प्रकारे शोधायचं ते देखील मी तुम्हाला पुढे सांगेल आणि सर्व PDF कोठे भेटतील हे देखील सांगेल. आता हे कोणत्या PDF ओपन केलेलं आहे तुम्ही इथे मी स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. लॅबोरेटरी अटेंडंट म्हणजे या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक येथे ऍप्लिकेशन क्रमांक दिलेले आहेत. इथं या ठिकाणी पोस्ट नेम म्हणजे येथे पदाचं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर या लाईनला दिलेले आहेत रोल नंबर, त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं नाव येथे दिलेलं आहे. नाव बदललं जर असेल तर ती माहिती येथे देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर इथं जेंडर मेल किंवा फिमेल येथे सर्व माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं कॅटेगरी दिलेली आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियरचे नंबर वगैरे इथे येस नो करून नंबर दिलेले आहेत. त्याच्यानंतर स्पोर्ट पर्सन, दिव्यांग वगैरे आहेत का ते माहिती दिलेली आहे आणि बाकी सर्व या ठिकाणी आरक्षणग्रस्तांची माहिती आहे. त्याच्यानंतर इथं जर फायनल मार्क्स बघू शकता. फायनल मार्क इथं फायनल मार्क्स विद्यार्थ्यांचे दिलेले आहेत आणि इथं प्रत्येक विद्यार्थ्याची कॅटेगरी इथं दिलेली आहे. तर ठीक आहे, अशा प्रकारे हा निकाल लागलेला आहे आणि जेवढी पण वेगवेगळी पदे आहे मी तुम्हाला इथे सांगून घेतो 2 मिनिटामध्ये. 1 मिनिट. बघू शकता सर्व पदांचा म्हणजे या ठिकाणी बघू शकता कोणत्या पदांचा निकाल लागलाय. क्लास फॉर सर्व्हंट हॉस्पिटल, त्याच्यानंतर पानक्या फॉर हॉस्पिटल, क्लास फॉर सर्व्हंट कॉलेज, त्याच्यानंतर नॅनी, ग्रँडर, लॅबोरेटरी अटेंडंट, त्याच्यानंतर डाया, बॉयलर, ड्रेसर, त्याच्यानंतर ग्रँडर, बार्बर अशा सर्व वेगवेगळी जी पदे होती सर्व पदांचा निकाल येथे लागलेला आहे आणि आपल्या GMC पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती सर्व PDF टाकण्यात आलेल्या आहे. तुमचं नाव बघायचं आहे, गुण बघायचा आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याची कॅटेगरी आहे SC कॅटेगरी. SC कॅटेगरी तर आता समजा SC कॅटेगरीचे मी इथं बघणार. इथे SC कॅटेगरी इथं जर बघितलं तर SC कॅटेगरीचा एक मुलगा आहे. समजा एखाद्या SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यानं फॉर्म भरला आहे लॅबोरेटरी अटेंडंटला आणि त्याला तिथे आहेत 5 जागा. ठीक आहे. 5 जागा. तर टॉपचे बघू शकता टॉपचे 5 मेल कॅटेगरी म्हणजे पुरुषांनी या ठिकाणी बघायची ते तुमची तुमची म्हणजे तुम्हाला लगेच समजून जाईल निवड होणार आहे की नाही. जर होणार नसेल तर लगेच आपल्या नोट्स घेऊन पुढे येणाऱ्या GMCच्या कोणत्याही गट ड च्या पदभरतीसाठी किंवा इतर सर्व सरळ सेवासाठी आपल्या नोट्स फायद्याच्या ठरतील. ठीक आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा.